नमस्कार मंडळी, गावाकडची चव ह्या युट्यूब चॅनलवरती आणि फेसबुक पेजवरती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. बघा, आता आपण का नाही वेगवेगळ्या पद्धतीची भजी बनवत असतो. या कांदा भजी बनवतो, बटाटा भजी बनवतो किंवा मिरचीची भजी बनवतो. तसंच आहे का नाही, आजच्या व्हिडिओमध्ये का नाही मी एका नाही वेगळ्या पद्धतीची भजी बनवणार आहे. ती म्हणजे बनवणार आहे का नाही बघा, फ्लावरची भजी. आता फ्लावरची भजी बनवताना का एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्याला ही फ्लावरची भजी बनवायची. तर एकदम आपण कांदा भजी बनवतो का नाही अशीच आपल्याला बनवायचे. आणि जी पदार्थ आपण कांदा भजी बनवायला वापरतो का नाही तेच पदार्थ आपल्याला ह्या फ्लावरची भजी बनवायला पदार्थ वापरायचे. तर चला अगोदर आता मी सांगते हे फ्लावरची भजी बनवायला काय काय साहित्य लागते. फ्लावरची भजी बनवण्यासाठी ही एक मोठा गड्डा घेतलेला आहे फ्लावरचा. आता आमच्या इकडं का नाही उन्हाळ्या दिवसात का नाही पाणी कमी असतं या शेतीला, त्याच्यामुळे बघा आता अशी असं म्हणजे हिरवं नसतंच. ज्यावेळेस आता पाऊस पडल त्यावेळेस आमच्याच रानातल्या आम्हाला भाज्या खायला तयार होत्यात. मग आता आम्ही हे का नाही ही बाजारात मी फुलवर आणलेलं आहे आणि त्याच्यासाठी बघा इकडे घेतलेले घरच्या डाळीचं बेसन पीठ घेतलेले. इथं आपल्याला भजी बनवायच्या तर म्हणून मी लसूण घेतले आणि इथं 4 मिरच्या मी हिरव्या वाटणात घेतलेल्या आहेत. इकडं थोडासा सोडा घेतलेला आहे, इकडं थोडीशी हळद घेतलेली, मिरची पावडर घेतलेली, चवीपुरतं मीठ, आपल्याला तेलसुद्धा लागणार आहे इथं. आणि ह्या जी मी मिरच्या बिनदेटाच्या घेतलेल्या आहेत का नाही, आता भजी म्हटली की त्याला तोंडी लावायला काहीतरी पाहिजे, तर म्हणून हे तळायला मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तर सगळ्यात अगोदर आहे का नाही आपण हे फुलवर आहे ना नीट करून घ्यायचा. अशी ह्याची ही हिरवी देठ काढून टाकायच्यात आपल्याला. आणि ह्याचं का नाही असं बारीक बारीक लय तुकडं करायचं नाही. तर जेवढा आता आपल्याला भजी करायच्यात ना एवढंच मी ह्या गड्ड्यातलं का नाही फ्लावर तोडून घेणार आहे, कारण जास्त सुद्धा आपल्याला भज्याला ती बारीक तुकडं करायचं नाही. जेवढा मोठा मोठा आपण तुकडं करू ना एवढी भजी चांगली अशी चवदार आणि कुरकुरीत होते. आता भज्याला का नाही आपण जशी फ्लावरची भाजी करतो या ना तेव्हा कसं आपण बारीक चिरून घेतो तसं आपल्याला बारीक चिरून घ्यायचं नाही. हे असं आपल्याला मोठं मोठं चिरून घ्यायचं आहे. म्हणजे भज्याला का नाही जेवढा मोठा फ्लावर चिरतो का नाही चिरलं नाही तरी सुद्धा चालतं, नुसतं असं तुकडं करून घ्यायचं त्याचं. आणि असं काप असतातच फ्लावरमध्ये, हे असं आपल्याला घ्यायचं काढून. मग असं काप सगळं मी आधी काढून घेते. याचा मागचा जी बुडका आहे ते आपल्याला नाही घ्यायचा. मात्र व्यवस्थित ही फ्लावर आहे का नाही आपण बाजारात आणत असतो या त्याला व्यवस्थित नीट करून घ्यायचा. फ्लावर मी नीट करून घेतलेला आहे. आता हे आपल्याला का नाही थोडंसं धुवून घ्यायचं आहे, कारण बाजारात आणलेलं आहे ना आपण. त्याच्यात पाणी घालून ठेवते. फ्लावर मध्ये मी पाणी ओतून ठेवलेले, नंतर आपल्याला हे पाणी का नाही ओतून काढायचं. त्यासाठी मी हे जे 4-5 मिरच्या घेतलेल्या आहे का नाही एवढं आपण भज्यासाठी का नाही कुटून घ्यायच्यात. आता हे मिरच्या का नाही लवंगी मिरच्यातलाच एक पद्धत आहे, प्रकार आहे, त्या थोड्याशा कुटून घ्यायच्या. आणि लसूण मात्र भज्याला का नाही मी कुटून घालणार आहे. लसणाने आणखीन चव वाढते. थोडासा लसूण टाकलेला आहे आणि थोडंसं चवीपुरतं मीठ. आता ही कुटून घेते. चांगली आपली बारीक कुटून झालेली आहे. आता ही बदलाला ठेवून आता आपल्याला पीठ काढून घ्यायचे. ही घरच्या डाळीचे बेसन पीठ आहे ना, जेवढं आपल्याला भज्याला लागणार आहे ना तेवढं घ्यायचं. आता त्याच्यात आपल्याला लाल मिरची पावडर टाकायची, कारण आपण हिरवी मिरची कुटलेली आहे. थोडीशी हळद टाकायची आपल्याला, चिमूटभर सोडा टाकायचा आहे. आणि ही कुटून घेतलेली मिरची टाकायची.
आणि कोथिंबीर आपल्याला टाकायची वरणी वाईज. आता थोडीशी आपल्याला कोथिंबीर घालायची. आता ह्याला आपल्याला एकजीव करायचं आहे. आता इथं जी मी मिरची कुटून घेतलेली होती का नाही, त्याच्यात मी ह्या खलबत्त्यातलं आपल्याला पाणी घालून जी खाली जी तळाला राहिलेली जी आहे ना, ही पाणी आपण ह्या बेसन पिठात घालणार आहे. आता ही एकजीव करून घेते. थोडीशी मिरची पावडर का टाकली, कारण आहे का नाही हिरव्या मिरचीचं कुटलेल्या वाटणाचं का नाही हे सगळीकडं तिखट लागलं जातं या. आता हे सगळीकडून मी मिक्स करून घेतलेले. आता पाणी घालत घालत आहे ना आपल्याला ही मळून घ्यायचे. अगोदर ही मिरची कुटलेली पाणी घालते. एकदम पण पाणी घालायचं नाही आणि लय पण पीठ पातळ नाही आपल्याला करायचं. पीठ मळून घेतलेलं आहे. आता हे फ्लावर सुद्धा मी धुवून ह्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे. हा सगळा फ्लावर आहे का नाही ह्या पिठात आपल्याला टाकायचंय. आणि ह्या पिठात आहे का नाही मळून घ्यायचंय फ्लावर आपल्याला, म्हणजे मिक्स करायचंय. आता फक्त आपण जी कांदा भजी करतो का नाही त्या पद्धतीने कांदाऐवजी आपण आहे का नाही ही फ्लावर घेतलेला आहे. मस्त मळून घेते आता ही पीठ मी. मळून झालेलं आहे. आता ही 5-10 मिनिटं मी इकडं बदलेला ठेवले. इकडं चूल पिठून सुद्धा घेतलेली आहे. आता ह्याच्याकडे ठेवते. कढई चांगली गरम झालेली आहे. आता आपण ह्याच्यात घालायचं तेल. तेल चांगलं गरम करून घ्यायचं, म्हणजे भजी ना पटापटा तळली जाते. झालंय का आपण बघून. मस्त असं तेल गरम झालेलं आहे. आता आपल्याला ही भजी सोडायची. आणि भजी ना अशी बारीक जाळावरती तळायची, म्हणजे का नाही आपला जी बेसन पिठातला जे फ्लावर असतो ना तो चांगला शिजला जातो, भाजला जातो आणि मग त्याला कच्चा वास सुद्धा येत नाही भज्यात. आणि जास्त पटापटा जाळ लावला की ते नुसतंच वरचं आवरण भाजलं जातं आणि मग आत तसंच कच्चं राहतं. आता एका साईडने पलटी करायची आपल्याला. आता ही भजी दोन्ही अंगणीकाने अशी पलटी करून घ्यायची. कशी एकदम छान अशी भजी दिसते तर बघा, एकदम कांदा भजी सारखी दिसतात का नाही. आता ही चांगली आपल्याला भाजून घ्यायची तर मात्र अशी कच्ची अजिबात ठेवायची नाही, तर ना फ्लावरचा वास येतो या त्याच्यात. मस्त भजी आपली तळली गेलेली आहेत बघा. एकदम दिसताना सुद्धा किती छान दिसते, तर वास सुद्धा भारी सुटलेला आहे. आता हे ताटात काढून घेते. ह्याच पद्धतीने का नाही मी सगळी भजी का नाही तळून. सगळी भजी माझी तळून झालेली इथं. मस्त अशी बघा भजी आपली चांगली ताट भरून केलेली इथं एकदम छान अशी. आता भजी म्हणलं का नाही जरा तोंडी लावा मिरची पाहिजे. आता ह्या मिरचीचं का नाही मी असं मधून चिरून घेतलेले आहेत, तर ह्या सुद्धा आपल्याला तेलात तळून घ्यायच्या ह्या पद्धतीनं. तेलात कधी मिरची तळताना मीठ टाकायचं नाही. मिरची अशी चांगली तळून घ्यायची
आणि नंतर वरणीला मीठ टाकायचं, म्हणजे एकदम पटकन मीठ ना त्या मिरचीमध्ये मुरलं जातं या. तर बी ह्यातलं निष्ठस्तवर मी मिरची तळलेली आहे. थोडीशी मिरची तिखटच आहे ही. आता ह्या डिशमध्ये ही सुद्धा मिरची मी काढून घेते. आता ह्याच्यावरती ना मीठ टाकते. आता ही चांगले हलवून घेते. गरम असल्यामुळं का नाही हाताने भात असतं. ह्या झाऱ्याने पण सगळीकडून मीठ चोळून घेतलेले आहे. आपली चांगली अशी करून झालेली इथं. आता चव घ्यायला देते डिशमध्ये. आणि ह्या सोबत आहे ना मिरच्या तळलेल्या. बघाव कशी काय झाल्यात ही फ्लावरची भजी कशी काय झाल्यात ते मी तुम्हाला टेस्ट करून दाखवतो. कशाची भजी बनवल्यात ग? ही फ्लावरची भजी केलेली इथं. वाटत नाही एकदम कांद्याच्या भजी, कांद्याच्या ह्याची भजी केल्यासारखी दिसतात का नाही. आणि असं एकदम बघा असा कुरकुरीतपणा एकदम खरदरेने वाजतं. आणि आतून सुद्धा मौसूदपणा हा बघा एकदम अशी जाळी सुटलेली. आणि फ्लावर सुद्धा आतला एकदम शिजून निघालेला आहे. हा बघा अजिबात सुद्धा वास येतोय का फ्लावरचा? नाही, छान लागतात है ना. मस्त अशी बघा. माणसं मंडळी बटाटा भजी बनवतात, कांदा भजी बनवतात. आणि आज मंडळीनं आज वेगळीच रेसिपी जरा बनवली, फ्लावरची भजी. छान झाले ते एक नंबरच. भारी लागतात ना, एक नंबर. चला मंडळी, आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि ही फ्लावरची भजी कशी काय झालीत का नाही कमेंटमध्ये कळवायला नक्कीच विसरू नका. चला भेटूया पुढल्या रेसिपीमध्ये एक नवीन पदार्थ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.